नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजता आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत. सविस्तर घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर दुपारी 2:30 वाजता सुनावणी. आमदार दिलीप लांडेंची साक्ष नोंदवली जाणार, तर शिवसेना शिंदे गटाची उद्यापासून उलट तपासणी. नवाब मलिकांचं अखेर ठरलं. मलिक सत्ताधारी बाकांवर सर्वात शेवटी आसनस्थ. जेलमध्ये असताना तेव्हा तुम्ही मलिकांना मंत्रिपदावरून का काढलं नाही? अंबादास दानवेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. मलिकांवरून विधान परिषदेत खडाजंगी. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर असल्यामुळे मलिकांचा अजितदादा गटाला पाठिंबा असल्याचं समोर. मात्र मलिक आमच्यासोबत नाहीत, गिरीश महाजनांचं वक्तव्य. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारच, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना उत्तर. शिवसेना मंत्र्यांकडे काम घेऊन आल्यानंतरही काम होत नसल्याची आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांना तंबी. बारा आमदारांच्या मुद्द्यावरती हायकोर्टात सुनावणी. यादी मागे घेण्याच्या मुद्द्यावरती उबाठा गटाच्या याचिकेवरती सुनावणी. दिशा सलियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवरती आज निकाल येण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नवी माहिती समोर. ड्रग्ज गुजरातहून नाशिकमध्ये येत असल्याची पोलिसांची माहिती. लवकरच नाशिक पोलीस घेणार ललितचा ताबा. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये सुरुवातीला बातमी आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मुंबईनंतर आता नागपुरात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. आज दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार असून शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष आज नोंदवली जाणार आहे. तर उद्यापासून शिवसेना शिंदे गटाची उलट तपासणी घेतली जाणार आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत शिंदे गटाच्या आमदारांना उलट तपासणी दरम्यान दिलेल्या पुराव्यांबाबत प्रश्न विचारणार आहेत. आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुपारी 2:30 वाजता सुनावणी नागपुरात. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, मुंबईतल्या विधान भवनामध्ये गेले महिन्यावर आपण पाहिलेलं आहे की सुनावणी जी आहे ती पार पाडलेली आहे. त्यानंतर आता उर्वरित सुनावणी जी आहे ती नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनामध्ये इथल्या नागपूरमधल्या विधान भवनात पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये ही पार पाडणार आहे. आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे जे आमदार आहेत दिलीप मामा लांडे यांची उलट तपासणी करणार आहेत. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे त्यांची उलट तपासणी करणार आहेत. आपण गेल्या महिन्याभरामध्ये पाहिलेलं आहे की ठाकरे गटाचे जे आमदार आहेत आणि प्रतोदय सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेण्यात आलेली आहे. त्यांनी जो व्हीप बजावला होता, त्यांनी जे ठराव संमत करून जे पत्र पाठवलं होतं त्या संदर्भातले उलट तपासणी जे प्रश्न ते त्यांना विचारण्यात आले होते. तब्बल 318 प्रश्न जे सुनील प्रभू यांना विचारण्यात आले होते त्यांची उलट तपासणी आता संपलेली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांची उलट तपासणी सुरू होणार आहे. आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे त्यांना उलट प्रश्न जे त्या संदर्भात विचारणार आहेत. सर्वात प्रथम जी घडामोड 21 जून किंवा 20 जून रोजी सुरू झाली, 20 जून 2022 पासून सुरू झालेले, तिथपासून नेमकी काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि आतापर्यंत संपूर्ण जो काय राजकीय प्रवास आहे त्या संदर्भात हे सर्व प्रश्न असणार असल्याची माहिती मिळते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या 31 डिसेंबरच्या पूर्वी हा निकाल जो आहे तो अध्यक्षांना द्यायचा आहे. त्यामुळे या विधिमंडळ अधिवेशन काळामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारून सर्वाधिक सुनावणीची जी वेळ आहे ती निर्धारित करून जी सुनावणी आहे ती संपुष्टात आणायची आहे, जेणेकरून पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या 5 दिवसांमध्ये त्यांना सुनावणी जी आहे अंतिम जे निकाल जो आहे तो द्यायचा आहे. बरं उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. 2:30 वाजता आपण याचे अपडेट घेऊयातच. आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर होणाऱ्या सुनावणी संदर्भातले.
आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. नवाब मलिकांवरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावरती सर्वात शेवटी जाऊन बसल्यानं त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालंय. मात्र यावरून आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधान परिषदेत जोरदार टीका केली. ज्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप आहेत त्यांच्यासोबत आम्ही कधीही बसणार नाही असं सत्ताधारी पक्ष तेव्हा सांगत होता. मात्र त्यांना सोबत का घेऊन बसला आहात असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला आणि यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावले. मलिक जेव्हा जेलमध्ये होते आणि ज्यावेळी त्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप होते यावेळी त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही, त्यांच्यावरती कठोर कारवाई का केली नाही असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला. एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले, यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली आणि यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. दरम्यान ते कोणत्या गटात जाणार या चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावरती सर्वात शेवटी जाऊन बसले. त्यावेळी नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं. म्हणजे पवार साहेबांना प्रत्येकाची निष्ठा आहे, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. पण नवाब भाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या सोबतच आहेत. पण भाजप आणि शिवसेनेचं स्पष्टपणे म्हणणं आहे, गिरीश महाजनांनी आणि राम कदम यांनी आता स्पष्ट भूमिका मांडली की जर नवाब मलिक अजित पवारांसोबत आले तर आमचा विरोध असेल. त्यांचा विरोध असेल, पण ते वरिष्ठ पातळीवरचे नेते ठरवतील जर विरोध झालाय तर. नवाब मलिक हे आमच्या सोबत नाहीत, अजितदादांनाही आम्हाला वाटतं माननीय आमचे मुख्यमंत्री वर्तुनी सांगितलं असेल, निश्चित सांगितलं असेल, पण आमची भूमिका हेच आहे की नवाब मलिक आमच्यासोबत नसतील. विधान परिषदेतील शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत सुनावणी घेतली जात नसल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय. उपसभापती नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि या प्रकरणी अनिल परब कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. या तिघांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेत नसल्याबाबत अनिल परब यांनी विधिमंडळ कामकाज बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. तर या तीन आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीची मागणी करण्यात आली आहे ठाकरे गटाकडून. नीलम गोरे तसंच मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या संदर्भात काय मागणी होतीये या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, काय या संदर्भात माहिती? विधान परिषदेचे आमदार जे आधी ठाकरे गटांसोबत होते, म्हणजे शिवसेनेसोबत होते, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केलेले असे तीन आमदार म्हणजे नीलम गोरे आहेत, मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्यामुळे त्यांच्यावरती पुन्हा कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते ठाकरे गटाचे आमदार आणि परब जे आहेत त्यांनी केलेली आहे. त्या ठिकाणच्या अपात्रतेची सुनावणी जी आहे ती विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भात द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली. मात्र ते मागणी तशी मान्य करण्यात आलेली नसल्यामुळे हा बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आणि परब यांनी आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे विधान परिषदेतल्या तीन आमदारांचं जे अपात्रतेची सुनावणी आहे ती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी अनिल परब यांनी केलेली आहे. त्यावरती आता काय निर्णय होतो हे आता पाहावं लागेल. उदय, धन्यवाद या माहितीसाठी. तर अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरती अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं.
विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. गळ्यात संत्र्याचे हार घालून सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. शेतकरी कंगाल, विमा कंपन्या मालामाल असे बॅनर विरोधकांच्या हातात होते. मात्र यावेळी विरोधकांनी केलेल्या आरोपांवरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उत्तर दिले. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारच, उलट निकषापेक्षाही जास्त मदत सरकार देत असल्याचं प्रत्युत्तर विरोधकांना फडणवीसांनी दिलं. पण या सगळ्या 1000 तालुक्यामध्ये कुठल्याही मदतीसाठी सरकारने हात वर केलेत. सरकारने हात वर केलेत अध्यक्ष महोदय. यांना काही मिळणार नाही. त्यानंतर या चक्री आपल्या अवकाळी पावसाने आणि मिचोन नावाच्या चक्रीवादळामुळे गेल्या या नोव्हेंबर महिन्यामध्ये 22 जिल्हे अध्यक्ष महोदय पूर्णतः उद्ध्वस्त झालेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. खरं तर या परिस्थितीमध्ये सरसकट या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. 2 हेक्टरच्या ऐवजी आता निकष 3 हेक्टराचा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, एनडीआरएफ अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस तर एनडीआरएफच्या दुप्पट आपण दिले अध्यक्ष महोदय. म्हणजे जे काही नियमात आहे त्यापेक्षा जास्त निधी हा आपण देण्याचा प्रयत्न केलाय. आजही अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीत महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील आणि या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पूर्ण मदत हे सरकार करेल. तर नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार आमने सामने आले. पण ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी नाही, तर एकमेकांना कोपरखळ्या मारत चिमटे काढण्यासाठी. विधान भवन पायऱ्यांच्या समोरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक समोरासमोर आले आणि दोघांमध्ये दिलखुलास चर्चा सुरू झाली. 2 विरोधकांमध्ये दिलखुलास चर्चा सुरू होताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले आणि मग एकमेकांना शालजोडीतले चिमटे काढायला सुरुवात झाली. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, मंत्री झाल्यावर कोट कधी घालणार, अशा कोपरखळ्या सुरू झाल्या. आणि याच दरम्यान शिंदे गटाचे प्रतोद आणि आमदार भरत गोगावले हे देखील त्यात सामील झाले आणि मग हास्याचे फवारे उडवत एकमेकांची टोपी उडवण्याची स्पर्धा सुरू झाली. पाहुयात या जुगलबंदीमध्ये नेमकं काय काय झालं. भरत शेठ दर अधिवेशनाला वेगवेगळ्या कलरचा कोट घालून यायचे. आता त्यांनी कोट घालण्याचं सोडून दिलंय, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाची आशा सोडली काय, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. प्रश्न म्हणजे काय आहे तुमचं? अधिवेशन संपता सांगतो हे दर अधिवेशनाला तुम्ही सांगताय की अधिवेशन संपता मी वैभवला जो काही सांगतो आणि वैभवची जर इच्छा असेल तर त्याला तो कोट माझा चढून देतो. तुम्हाला मंत्रिपद कधी मिळायची उत्सुकता आम्ही जरी तुमच्या विरोधात असलो तरी आम्हाला आहे. याला म्हणतात संस्कृती. महाराष्ट्रामध्ये ही जपणारा माझा मित्र आहे, याच्याबद्दल मला अभिमान आहे. आणि मला मंत्रिपद नाही मिळालं तरी तू माझ्याबरोबर चांगली भावना व्यक्त केली, याच्यासाठी असे लोक पाहिजे. सभागृहामध्ये तुम्ही बाहेर किती दुश्मनी दाखवा, परंतु मित्रत्वाचं नातं सोडू नका. तेवढी स्पेस असू द्या. जेव्हा केव्हा भेटू, प्रेमाने भेटू. हा संदेश वैभवनी आता तुमच्या माध्यमातून नार्वेकरांकडे चाललेली हिअरिंग आहे आणि आता जेव्हा हिअरिंग संपेल त्या टायमाला काही लोक डिस्क्वालिफाय होणार आहे. मग कोण होणार आहे याचं कदाचित आमचे वरिष्ठ नेते लोक विचार करत असतील आणि म्हणून आता इनकमिंग सुद्धा जे काही होणार असेल त्यामुळे हे कदाचित विस्तार थांबला असेल. आणि वैभव काही जरी झालं आपण हे कावत लक्षात ठेव. पुढची बातमी आहे. दिशा सलियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे पथक काम करणार आहे. दिशा सलियान प्रकरणी ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदारांकडून करण्यात येत होती आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार असल्याचं कळतंय आणि या चौकशीतून अनेक पुरावे समोर येणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या काळात अनेक तुमच्या काळामध्ये यासाठी नेमल्या गेल्या, चौकशा झाल्या. माझ्यावर सुद्धा तुम्ही इतका खोटा मोका लावला आणि हे प्रकरण घडलेलं आहे. आता याची चौकशी करावी, यासाठी चौकशी मान्य झाली तर अडचण काय? काही तथ्य असेल तरच कोणाला त्यात दोषी धरलं जाईल. अन्यथा पुन्हा पूर्वीसारखा निकाल जर निर्णय जर आला की बाबा याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये तर मला असं वाटतं की मग त्यातून तुम्हाला कोणाला घाबरण्याचं कारण नाही. जुनं प्रकरण आहे आणि याच्या बाबतीत काही सखोल चौकशी होणं गरजेचं होतं, हे पहिल्यापासून सरकारचं मत आहे. त्यामुळे यंत्रणांचं काम करतील. आतापर्यंत जी काही समजा माहिती पुढे आली असेल आणि त्याच्यामध्ये जर काही
तपास करणाऱ्या तपासी अधिकारी असतील किंवा त्यांचे कोण वरिष्ठ अधिकारी असतील आणि त्यांना जर काही आवश्यकता वाटली असेल की अशा पद्धतीनं अधिक सखोल चौकशी होणं गरजेचं आहे तर यंत्रणांचं काम करतील. त्याच्यामध्ये इतर कोणाचा हस्तक्षेप असायचं काही कारण नाही. पूरी तरह से राजकीय सूढ़ भावना से ये इंक्वायरी यहाँ पर कंडक्ट की हुई है. मेरा तो सरकार को आह्वान है कि अगर सरकार को एसआईटी यहाँ पर नियुक्त करनी है तो ललित पाटिल ड्रग्स प्रकरण में कौन सा मंत्री था जिसने ये सब गिरवाया, उसकी पहली जांच करो एसआईटी के द्वारा और महाराष्ट्र की जनता को मालूम होने दो. शेवटी आदित्यजींबद्दल प्रश्न विचारलेला जर असेल आणि सुनील प्रभूंनी जर सांगितलं की बाबा नाही हे याची चौकशी होऊन योग्यचा निर्णय होईल तर तुम्हाला त्यांचं काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे सुनील प्रभू साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि यंत्रणा जर तपास करत असेल त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची आम्हाला कोणालाही इच्छा नाही. सरकार सत्तेचा दुरुपयोग करते असं मी म्हणेल ते वावगं ठरणार नाही. कारण की आदित्य ठाकरेंची बद्दलची जी भूमिका ही आजचीच नाही तर गेल्या आता हे नागपूरचं अधिवेशन तर या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. पुढचं नवीन सरकार येईल त्यांचं अधिवेशन मग नागपूरला येईल. तर मला आठवतं की प्रत्येक अधिवेशनामध्ये हा विषय अधिवेशनाच्याच काळात येतो आहे. तर म्हणजे हे सरकार विरोधकाला घाबरतं आणि म्हणून तुमच्यावर एसआयटी लावू अशी भीती निर्माण करण्याचं पाप तर हे सरकार करत नाही ना. आता जे मंत्री झालेले आहेत त्यांच्यावरती ईडीची कारवाई झाली होती. आता 4 राज्यामध्ये ईडीला खूप काम असेल जे मागे होतं, सीबीआयला असेल काहीतरी काम, एसआयटी. आता 4 राज्यामध्ये निवडणुका झाल्यामुळे ते थकले असतील कदाचित. अजून मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं नाहीये. जेव्हा ते इलेक्शन लागेल तेव्हा त्यांना पुन्हा एकदा काम येईल. तोपर्यंत आता सध्या थकले असल्यामुळे नवीन यंत्रणा आली, तिचं नाव एसआयटी आहे. जी मंडळी त्या ठिकाणी गेली ती ईडीमुळे गेली, नाही गेली का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी दिली. पक्षातील आमदार शिवसेना मंत्र्यांकडे कामं घेऊन आल्यानंतर कामं होत नसल्याची आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आली होती. आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी बोलून दाखवली होती आणि आमदारांच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तंबी देण्यात आली. तसंच पक्षातील सर्व विधानसभा सदस्यांना अधिवेशन कालावधीत जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवण्याच्याही सूचना देण्यात आल्या. पुढची बातमी हिंगोलीच्या डिग्रस कराळे फाटा इथे आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी हिंगोली शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांचं स्वागत 300 किलो फुलांचा हार घालून होणार आहे. 2 क्रेनच्या साह्यानं हा फुलांचा हार त्यांना घातला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयटक कर्मचाऱ्यांचा मोर्चा निघालाय. तब्बल 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत हा मोर्चा निघाला असून थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा जाऊन धडकणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जाची वेतन श्रेणी लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. दूध दरवाढी संदर्भात बीड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालाय. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरती जरूर फाटा इथे 1 तास तब्बल रास्ता रोको शेतकऱ्यांनी केला. सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आणि यावेळी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत शेकडो लिटर दूध रस्त्यावरती ओतून देत निषेध केला. तत्काळ दूध दरवाढ करा अन्यथा हिवाळी अधिवेशनावरती दूध उत्पादक शेतकरी चाल करून येतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आणि या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय शेतकऱ्यांनी त्यांची दुधाची केंड घेऊन या रस्त्यावरती ठिय्या केलेला आहे. तब्बल अर्ध्या तासापासून हा ठिय्या सुरू आहे. वाहनांच्या देखील मोठ्या लांबच लांब रांगा आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतात. वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत आणि दूध दर हा वाढवला जावा अशी मागणी केली जाते. अधिवेशन सुरू असताना अधिवेशन कालावधीमध्ये दुधाचा जो दर आहे तो हमी भाव तो वाढवला जावा अशी देखील मागणी केली जाते. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर दुधाच्या दरवाढीच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत. नेमकं त्यांची काय मागणी आहे आपण त्यांना विचार की दुधाला 50 रुपयाचा हमी भाव द्यावा आणि दुधावरील जे दुधासाठी जे दुग्धजन्य जनावरांसाठी जे औषधे आहेत त्याला 50% जी GST आहे त्याची कपात करावी. यासह दावणीला चारा द्यावा अशा प्रमुख मागण्या घेऊन आज इथं सगळे रास्ता रोको करायला शेतकरी बसलेले आहेत. आज खुराकाचे भाव एवढे गगनाला भिडलेले आहेत आणि खुराकाचा भाव आणि उत्पादन जे निघतंय त्याचा जे भाव आहे त्याच्यामध्ये इतकी मोठी तफावत आहे शेतकरी जगूच शकत नाही. परंतु आता जर दावणीला चारा
आणि दुधाला 50 रुपये भाव हमी भाव जर भेटत नसेल तर या शेतकऱ्यावरती खूप वाईट वेळ येण्याची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. एकतर पाणी प्यायला नाही आहे, त्या जनावरांना पाणी पाजायचं म्हणलं तर आज एका शेतकऱ्याला स्वतंत्र टँकर लावावं लागतंय का काय? कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.